छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राला ज्या संत थोर महात्म्यांनी या ठिकाणी पुण्यपावन केलं, त्या महाराष्ट्राच्या सर्व संत महंतांना या ठिकाणी मानाचं वंदन करतो। आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी या भडगाव पाचोरा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा होणारे आमदार आदरणीय भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले पीटीसीचे चेअरमन आदरणीय नानासाहेब संजय ओंकार वाघ, आदरणीय शालिग्राम बाबू मालकर, तसेच या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व स्थानिक संस्थांचे आजी माजी लोकप्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी पंचायत समिती सदस्य, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी तुमचे सर्व फ्रुटसेलचे सदस्य, सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, गावागावातून आलेले सर्व सरपंच, संचालक, चेअरमन, संचालक मंडळ, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर व माझ्या जमलेल्या माता भगिनी, मायबाप, जनता जनार्दन व सर्व पत्रकार बंधूंनो, आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वांना उत्सुकता होती की माजी आमदार आणि 2024चे होणारे आमदार आदरणीय भाऊसाहेब दिलीपजी वाघ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी मेळावा होणार। या मेळाव्यात काय घोषणा होतील, काय न होतील, परंतु मी या ठिकाणी या सर्व भडगाव पाचोरा मतदारसंघाच्या या तमाम मायबाप जनतेच्या साक्षीने या ठिकाणी सांगू शकतो, कदाचित या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं भाषण आहे त्याच्यामुळे या ठिकाणी राजकीय बोलण्याला काही जास्त मी वाव देणार नाही, परंतु या अभिष्ट चिंतन प्रसंगी बोलत असताना मला एक नेहमी सांगावं असं वाटतं की या ठिकाणी या भडगाव पाचोरा मतदारसंघानं अनेक वर्ष राजकारण पाहिलं। पाचोरा मतदारसंघ वेगळा होता, 22 गावं त्या ठिकाणी 40 गाव तालुक्यातली जोडलेली होती। त्याही वेळेस आदरणीय वाघ परिवाराने या ठिकाणी नेतृत्व केलं। त्यानंतर भडगाव मतदारसंघ जॉईन झाला, 2009ला आदरणीय भाऊ या ठिकाणी आमदार झाले। मला एक सांगताना गर्व वाटतो की वाघ परिवारानं गेली 60 वर्ष या ठिकाणी या सक्रिय राजकारणात या भडगाव पाचोरा मतदारसंघात काढली आणि ही 60 वर्षे काढत असताना अनेक लहान कार्यकर्ते मोठे केली, ती कार्यकर्ते मोठीही झाली। त्याच्यानंतर कुणी सभापती झालं, कुणी जिल्हा परिषद सदस्यत्व झालं, सर्वांना या ठिकाणी मानापानाचं स्थान दिलं, परंतु हे स्थान देत असताना काही लोक सोडून देखील गेली। परंतु भाऊ, मी या ठिकाणी शिवसेनेतही 9 वर्ष काम केलेलं आहे, परंतु या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं सांगू शकतो की जर कधी कोणाला परिवार म्हणून गोतावळा असेल तर तो या मतदारसंघात या वाघ परिवाराला गोतावळा आहे, हे मला सांगताना मनस्वी आनंद होतोय। कार्यकर्ते हजारो असतात, त्या हजारो कार्यकर्त्यांना, त्या कार्यकर्त्यांच्या ताकदीचा निश्चितच नेत्याला अभिमान असतो, परंतु त्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर या ठिकाणी नेत्यांनी अनेक लोकांना या ठिकाणी मानापानाचं स्थान दिलेलं असतं आणि ते स्थान देणारे कार्यकर्ते जेव्हा गद्दारी करतात तर खऱ्या अर्थानं नेत्यांनाही याचं दुःख होतं। परंतु भाऊ, तुम्हाला मी एक सांगू शकतो की 2019च्या विधानसभेला मी तुमच्यासोबत होतो, पण 2019च्या विधानसभेच्या स्पीडपेक्षा तुमचा चेहरा सांगतोय आणि तुमचे हावभाव सांगतायत की येणारी विधानसभा ही वाघ परिवाराची आहे। 100% आमदार होणार, 100%। कुणाला काय करायचं, काय वाटायचं ते वाटू द्या, काय करायचं ते करू द्या, परंतु या ठिकाणी जनतेच्या साक्षीने जनतेने साक्ष दिली आहे की येणारी विधानसभा ही वाघ परिवाराला द्यायची। कारण का? त्यामागचं कारणही तसं आहे। 10 वर्ष एखादा माणूस आमदारकीच्या बाहेर राहतो। भाऊ, मी तुम्हाला सांगू शकतो की या विधानसभा निवडणुका आल्या की 4 वर्ष 10 महिने झोपलेले जागे होतात। जे मार्केटला निवडून आले ते विधानसभेची स्वप्न पाहतात, पण ही विधानसभा आहे, ही आमदारकी आहे, हा काही उपास चिवडा नाहीये 20 रुपये दिले आणि घेऊन आलो। आमदारकी या ठिकाणी ती लढण्यासाठी 10 वर्ष काम करावं लागतं। या वाघ परिवाराने अनेकांचे सुख असतील, दुःख असतील, लग्न कार्य असतील, शेंडींचा कार्यक्रम असेल, मरण असेल, धरण असेल, दुःख असेल, आम्हाला माहिती आहे। जर कधी भाऊ बाहेर राहिले तर आम्ही 15व्या दिवशी देखील या ठिकाणी दारावर गेलेलो आहेत, पण ते दार कधी सोडलेलं नाही।
कारण याचा साक्ष होण्याचा कदाचित तो मान आणि ते भाग्य मला आदरणीय वाघ परिवाराच्या बाजूने आणि दिलीप भाऊंच्या साक्षीने मला भेटलेलं आहे. कारण या ठिकाणी भडगाव मतदारसंघात फिरत असताना 99% नव्हे 100% मी राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आणि योगाने योग त्या भाग्याने आज भडगाव पाचोरा मतदारसंघात नव्हे तर संबंध चाळीसगाव मतदारसंघात देखील आज त्या 22 खेड्यांमध्ये आदरणीय भाऊंचा संपर्क कायम राहिलेला आहे आणि तो संपर्क कायम या ठिकाणी या ठिकाणी भूमिगत बंधारा असेल, वाडेगुड्याचा भूमिगत बंधारा असेल, अनेक नाविन्यपूर्ण कामं या ठिकाणी केली. 2009चं क्रीडा संकुल भडगाव पाचोरा मतदारसंघातलं भडगावला झालेलं आहे ITI कॉलेज जवळ, ते सुद्धा आदरणीय भाऊंच्या कार्यकाळात या ठिकाणी झालं. असे ठोस कामं त्यावेळेस काही एवढे पैसे भेटत नव्हते शासनाच्या माध्यमातून, परंतु जे भेटत होते त्याही माध्यमातून आदरणीय अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, सर्व नेत्यांच्या माध्यमातून, पवार साहेब असतील, यांच्या छत्रछायाखाली आदरणीय भाऊंनी या ठिकाणी काम केलेलं आहे. निश्चितच हा वारसा आपल्याला या ठिकाणी पुढे घेऊन जायचा आहे आणि तो पुढे घेऊन जात असताना आम्हा सर्वांची साथ या ठिकाणी आदरणीय भाऊंना आपण द्यायची. माझी सर्व कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती की आपण सर्वांनी या ठिकाणी हात वर करायचे, सर्वांनी हात वर करायचे आणि आदरणीय भाऊंना या ठिकाणी आपल्याला निर्धाराची साक्ष द्यायची. चला आपण निर्धार करूया, आदरणीय भाऊंना आमदार करूया. दिलीप भाऊ तुम आगे बढ़ो. निश्चितच या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मी या ठिकाणी माझ्या भडगाव तालुक्याच्या वतीनं तसेच माझ्या श्री क्षेत्र कनाशीच्या तिघही संस्थांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय भाऊंना या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या मनस्वी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी भडगाव पाचोरा मतदारसंघानं आमदार होतीन तर दिलीप भाऊच होतीन, येण्याशिवाय दुसरा कोणी निवडू शकत नाही. ही एक साक्ष आपण ठेवूया. सर्वांना या ठिकाणी या जमलेल्या कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.